जरी तो UPSC क्लिअर झाला तरी तो साध्या घरातला आहे आणि मम्माला अजिबात नाही आवडणार। हे सगळं ऐकून दादू काय रिॲक्ट करेल याची पण मला खूप भीती वाटते। इनफॅक्ट ना मला सगळ्यांचीच भीती वाटते। राणी प्लीज प्लीज तू मला समजून घे। तुझ्या बोलण्यातून मुलगा चांगला वाटतोय, हुशार आहे, शिवाय कष्टाळू पण आहे। आणि तो खूप कष्टाळू आहे। आपला दादू त्याच्या कामाच्या बाबतीत जसा पॅशनेट आहे ना तसाच आहे मल्हार। अगं बघ ना, त्याने फर्स्ट अटेम्प्ट मध्ये UPSC मेन्स क्लिअर केली। फक्त त्याचं घर। अगं त्यात काय, हे मोठं साधं असं काही घर नसतं। घर घर असतं आणि ज्या घरात माणसं प्रेमानं आनंदाने राहतात ना तेच घर खरं श्रीमंत असतं। हे बाकी काय आज आहे उद्या नाहीये। हो राणी, आय नो। हे सगळं तू दादूला समजावून सांगशील का प्लीज? मी? हो राणी प्लीज तू त्याच्याशी बोल ना, प्लीज 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 राणी। अगं तू प्लीज नाही म्हणू नकोस, कारण तू एकटी अशी आहेस जी दादूला समजू शकशील। तू छान समजावशील त्याला राणी, प्लीज नाही म्हणू नकोस प्लीज राणी। बरं बरं हो ठीक आहे, मी प्रयत्न करते। थँक्यू। चिकूने किती छान काम केलं नाही? तिच्या आयडियामुळे खूप शांत शांत वाटतंय। तुम्ही का असं तोंड फुगवून बसलाय? दुसरं काय करू? मी माझ्या डोक्याला बाहेरून तेल लावलं म्हणून आतले विचार थांबत नाहीत ना माझ्या। मला त्या राणीचं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये। काल आलेली ती पोरगी माझ्यात आणि माझ्या लेकात भांडणं लावते, आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये। हे बघा असं काही नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। छान विषय संपवता तुम्ही। तुमचा काहीतरी गैरसमज झालाय असं म्हटलं की विषय संपला। मग काय सगळा दोष माझ्या माथी टाकून तुम्ही त्या राणीला सूट देता आणि तुमच्यावरही जबाबदारी राहत नाही। मालती आहो तुम्ही मोठ्या, तुम्ही घरातल्या माणसांना समजून घ्यायला हवं, तुम्ही घर बांधून ठेवायला हवं। अहो जी गोष्ट चिकूला कळली ती तुम्हाला का कळत नाहीये? आणि तुम्ही मला सांगायचं सोडून त्या राणीला का नाही सांगतात? तिचं काही चुकत असेल तर मी समजवलं असतं। अच्छा, म्हणजे या घरात मी एकटीच चुकते तर मी जे काही करते ते सगळं चुकीचंच आहे असंच म्हणायचं ना तुम्हाला? तुम्ही पालीची मगर करताय, उगाच विषय ताणताय। माझं सोडा, निदान चिकूचं तर ऐका। तिचं काय ऐकायचंय? तिला काय कळतंय? लहान आहे ती अजून, तिला अजून साधी माणसं ओळखता येत नाहीयेत। आणि त्यात त्या राणीनं काय तिच्यावरही भूल टाकली। तुम्ही परत परत त्या राणीवर का घसरताय? आणि तुम्ही परत परत राणीचीच बाजू का घेताय मला कळत नाही। कितीही झालं काहीही झालं तरी तुमच्यासाठी ती राणीच बरोबर आणि मी कायम चुकीची। डोळ्यासमोर सगळं ठसठशीत दिसत असूनही तुम्ही राणी राणीच करणार आणि आताही तेच करताय। असं काही नाहीये, मी जे योग्य आहे त्याचीच बाजू घेतो आणि तुमच्यासाठी राणीच कायम योग्य आहे। राहू द्या, तुमच्याशी या विषयावर बोलून ना काही उपयोगच नाही, कारण तुमच्यासाठी मी कायम चुकीचीच आणि तीच बरोबर। त्यापेक्षा तुमच्याशी न बोललेलंच बरं। आज वाचली ती, पण आता यापुढे मी तिला सोडणार नाही। माझ्या मुलापासून मला लांब करतेय, तिलाच काय आमचं लांब नाही केलं ना माझ्या इंद्रापासून, तर मी ही नावाची मालती नाही। हे सगळं ऐकून दादू काय रिॲक्ट करेल याची पण मला खूप भीती वाटते।
हे सगळं तू दादूला समजावून सांगशील का प्लीज? कसं बोलू अश्विनीचं? आधी या कपड्यांनी डोकं फिरलंय माझं. काय ग, थांबलीस का? सर, ते हे कपडे घालायलाच हवेत का? आणि ऑलरेडी एकदा डिस्कशन झालंय आपलं त्याच्यावर. पण मला नाही जमत आहे, साध्या कपड्यात जमल. आणि कशी आहेस तू? किती वेळा एकच गोष्ट सांगायची, जॉगिंग करताना कम्फर्टेबल कपडे घालायचे असतात. काय करतेस? किती ओढशील ते कपडे? वन पीस करशील त्याचा? हे बघ, तू एक काम कर, कपडे सोड, जॉगिंग वर फोकस कर. तू ना एक काम कर, जॉगिंग जेव्हा करू ना आपण तेव्हा स्टेप्स काउंट कर. काय करू? म्हणजे तू किती पावलं चाललीस हे मोजायचं. ते कसं मोजायचं? कसं म्हणजे हे सिंपल आहे बघ, 1 2 3 4. त्यानं काय होईल? सगळं म्हणजे बघ, एक्सरसाइज करतोय आपण, जॉगिंग करतोय, त्याचा उपयोग काय होतोय ते तुला कळेल. कॅलरीज किती बर्न होत आहेत ना ते काउंट करता येतं आपल्याला. असं काउंट करता येतं? हो, करता येतं. बघ तू, चल मोज. ठीक आहे. स्टार्ट. लहानच आहे, एक गोष्ट सांगितली की दुसरी विसरून जाते. हा, 300 झाली. झाले? हा. ग्रेट. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज ऑलमोस्ट तुझ्या 15 ते 20 कॅलरीज बर्न झाल्यात. झालीच ना आता? ह्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहेस ना? हा, पण हे खरंच होतं ना बन? नाहीतर उगाच खोळ्यात काढू नका मला. अगं नाही नाही, खरंच कॅलरीज बर्न होतात. चल परत काउंट करूया आपण. हा, ही मोजत बसले तर बोलायचं राहून जाईल. नाही नाही, नको. आपण जरा तिकडे बसून बोलूया का? हा, चला. चला. बसा इथं. आता मी जे सांगणार आहे ना ते तुम्ही नीट ऐका. सर, मी सिरियस काहीतरी सांगणार आहे, मस्करी नको या. ओके. तुम्ही पिक्चर बघता का?